राम राम मंडळी, शुभ सकाळ. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये. आज घरातूनच आहे, घरी आहे आणि घरी खास माणसं येणार आहेत. खास म्हणायला हरकत नाही, कारण ज्यांच्या गावी जातो आजी, टायटल थंबनेल तुम्ही बघितलं असाल, राहुलची आजी येणार आहे खास. आणि घर झाल्यापासून त्यांना मी बोलवतो आहे कधीपासून की या आपल्या पण घरी या. आणि बऱ्याच दिवसापासून आग्रह होता, पण योग आलेला की विरारला आलेलं त्या, तर बोललो या पनवेलच्या घरी, घर तरी बघाल तुम्ही. पण आज योग आलेला आहे, तर राहुल घेऊन येतो आजीसला, कारण गावाला आजीच होती. मी गेलो की बऱ्याच पाहुणचार करतात तिकडे, आणि आता लग्नाला पण गेलेलो, सो तिकडंसुद्धा खूप भारी वाटतं. सो आता आजी येणार आहे, विरारवरून निघाला, राहुल घेऊन येतो आहे. ट्रेनचा प्रवास पण म्हाताऱ्या माणसांना कधी कधी ना खूप काळजी करून आणायला लागतं. सो तिकडलं एक कुठलीतरी गाडी आहे, गाडीने आणतो आहे, गाडी म्हणजे ट्रेननीच आणतो आहे. सो विरार आणि पनवेल लय डिस्टन्स पडतो, तर घेऊन येतो आहे तिकडनं. बघू आलं की भेटूया, गप्पा मारूया. सकाळ झाली आणि आता आहे ना नवी मुंबईची एअरपोर्ट आहे, आणि विमान आहेत ना आमच्या घरावरनं जातात. आता सकाळी सकाळ बरेच गेले, आता पण जातात, 5-5, 10-10 मिनिटांनी जातात. आता आला ना कधी टेक चालू असला की दाखवतो, असं इकडनं जातो, त्या साईडून वरतून जातो. नाश्त्याला काय खातो आहे माहिती आहे का? मेथीचा लाडू, लय भारी, मला लय आवडतो. तुम्हाला पण आवडतो का? कडवट लागतो, नंतर गोडच लागतो, पण खायला खूप पौष्टिक. म्हणजे जो आजारी असेल, किंवा आमच्याकडे बाळंतीण बाईला पण सुद्धा हे देतात. आता म्हणजे ज्याला आजार आहे, हा शरीरासाठी खूप चांगला आहे, ज्याच्या ओवा आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. मी नक्कीच एक दिवशी आई बनवाल ना तेव्हा तुम्हाला दाखवेन. म्हणजे आमच्या घरी कोण आलाय बघा. हां आलायस ना? आज योग आला, आज योग आला. तुला बघायला दोन्ही माझ्या बसलेल्या आहेत. हां, किती महिने बोलत होतो या घरी, पण आज आल्या. कसं वाटतंय मग? मस्त. प्रवास झाला काय चांगला? चांगला झाला ना? तुला पुन्हा वगैरे मल्हार खंडोबाचं देवदर्शन वगैरे करून आल्यात. मस्त झालं. हां, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगून घ्यायचा. मग नातू आहे फिरवायला. दाखवतो ना, ते बघायचं. होय आहे. तू कुठं फिरले? आईला आता जास्त ट्रॅव्हलिंग नाही जमत, पडले ना गेले गणपतीपासून, ते आता विरारला गेली तरी थकते, तरी पण तिच्यात फिरायची ताकद आहे. तिला बोलला चल ते येईल ती. मी ह्याला पहिल्या चल बोलत निकीने बोलवलं सकाळी, मी उठायला जायचे बोलत होते. गावी बरं आलं. अरे घरी एकटे येते, कामं पण नाही. आई एकटी आहे ना? कामं पण आहे. बरं आले पण. काय स्पेशल बनवते आज? स्पेशल काय बोलू, मच्छी आणणार खास म्हणजे आज मम्मी घरी आहे, ते बरं. घरी म्हणजे नाईट शिफ्ट करून आली, तीच भीती वाटत होती. आजी एवढी येते लांब, माझी नशीबवान आहे. तर मम्मी भेटल की नाही. तरी पेरणा मला वाटते कदाचित रात्री लेट आहे. जवळ आणलाय आता, बाकीचे बघतो. हां, ओला जवळ आहे ना? थोडंसं बॉईल करून घेते, उकळून, नंतर मग ताव्यावरती कांदा टमाटर टाकून घालायची. हे मच्छी आज म्हणजे चिकन गेली नाही. बघायला मच्छी, पण तिच्याला करली होती. आजी करली खाण्यामध्ये थोडी काटेरी असते ना, म्हणून घेतली नाही. आणि ते काळे मासे वगैरे असतात, ते आपण काय खात नाही. गोड्या पाण्याचे माहिती नाही ते धरणातले असतात. आणि फक्त जवळ घेऊन आता मच्छी घेऊन येतो, जरा मार्केटला जातो, बघतो काय मच्छी भेटते काय. चिकन खाऊन कंटाळा. चिकन म्हणजे मेन आवडतच नाही ना. तिला नाही आवडत, मला पण आता बरेच दिवस खाल्लं आहे ना. असो, इथे गणेश मार्केटच्या इथे मच्छी मार्केट आहे. मच्छी घेऊया, काय आहे लागले ते बघूया. नक्की दे, मी खोलतो ते, फक्त मला बांगडे फ्रायला दे. हो काहीतरी लावली किती नावा आली. मच्छी मार्केटला आलो इथे. हे आळ्याचं कसं वाटा? पाव किलो पण जास्त आहे बघ. 150 रुपये पाव आहे. काय पाहिजे? हा कसा वाटा आहे? 300 300ला? लय बारीक आहे. 200, 300, 100ला एक. द्या मागल्या द्या. द्या.
काय करू साफ करू का असं ठेवा साफ करा, फ्रायला हवाय. आखेट ठेवायचे अजून एक लाव. गावाचे बोल नको बागरं लागला ना कुठे पण लागून उचलून बघ. चला, मच्छी घेतलेली आहे. आपल्याला काही कॉम्प्रोमाइज करताना येत नाही. सो मच्छी नीट आहे काय बघायची. वाटा घेतलेला आहे, बांगडे घेतलेत आणि कोलबी घेतलेली आहे. तर आम्हा मावशे कमी कर, एवढ्यालाच दे तेवढ्यालाच दे, आपल्याला करता येत नाही. ते काय कोणाकोणाला सवय असते, कोणाकोणाला नाही असते. आज खास फ्राय होणार आहे. मसाला वगैरे लावून झालेला आहे आले लावून ठेवायचं आणि 100 रुपयाची कोलबी दाखवते तुम्हाला तेवढी आहे. एवढीच 2 माणसाला पण नाही पुरायचं. हां, पण आहे अजून आमच्याकडे अजून एक वस्तू आहे. जवळा आणि भाकरी नाचणीची पण नाचणीच्या त्याचा हा एवढाच रस्सा, अजून काहीतरी कर मग. होते मच्छी फ्राय झाली पण करू. जवळ बाकी आहे. भूक लागली, लवकर कर जरा. हा बघा विमान, बोललो ना मगाशी तिकडनं जातो विमान. आता आलो स्टेशनला. बारके येतो आमचा संकेत त्याला न्यायला. एवढं काय केलंस की तुला तोंड लपवून यायला लागतं? लोकांना तोंड दाखवायची कधी बाजू राहिली. कार तोंड पण झाकलंस, केस पण झाकलेस. वरचं काढ ना. सरप्राईज 4 तारीखला काढू. 4 तारखेला लोक ज्या बोलत फोटो बिटो काढतील म्हणून मास बीस लावणार. चला, जेवण वाढलेलं आहे. खरपवलेस की काय? नाही, तो मसाला जास्त ग्रेव्हीचा. बारके आलेला आहे. आज किती वर्षांनी बारके आलाय? हो, जवळजवळ 5 वर्षानंतर आलो. किती वर्षांनी? हा, किती वर्षांनी आलं? पप्पा आले. पप्पांच्या मम्मीची नाईट होती. तुम्ही सगळे आमच्याकडे आलेला 10 वर्ष झाले असते. मी तुझ्या लग्नाला येणार आहे. अहो, मी लग्नच नाही करणार आहे. तुमचं येण्याचं स्वप्न ते स्वप्नच राहणार. मम्मीला काही एकटीला ठेवलं तिथं काम करायला. आम्ही तिघं 14 जण. म्हणून काय राहिली एकटी किती काम करेल? नाही, एकटी कशी काय? आम्ही काय देऊ? तिघं 14 जण असतो. असे झाले. घ्या, काय कमी नाही. काय काय कमी करताय? नाही कमी नाही, काय मला कसा जाता जबरदस्ती गावाला. तर म्हणजे संध्याकाळ झाले. राहुल आणि आजी निघाल्या विरार. त्यांना बोलतोय थांबा ना. नाही, कपडे नाही घेऊन आल्या. इथून डायरेक्ट रत्नागिरीत गेल्या असत्या. आता कधी येणार लग्नाला माझ्या? हां, तुझ्या लग्नाला, ताईच्या लग्नाला. घर आवडलं का? हां, आवडलं नक्की? मस्त. बरं, आता गावी या, गावच्या घरात. हां, कंटाळला असाल नाही? गावाला गावच्या माणूस मुंबईला कंटाळलो लगेच. बोलत नाही. यांना पण स्टेशनला सोडतो आणि मी सच्चा जातो कारखान्यात पण काम आहे. पनवेलचा हा ब्रिज आहे ना, संध्याकाळी फुल पॅक असतो. गर्दीच गर्दी. आता ट्रेन आली तर पब्लिक बघा किती. ब्रिजला अख्खी गर्दी होते. एकच ब्रिज आहे, बाकीच्या ब्रिजचं सगळं काम चालू आहे. संध्याकाळच्या सकाळची लय गर्दी होते. ठाणा गाडी लागले. चला, आलो कारखान्यात. आमच्या समाजाच्या मॅचच्या हे होत्या, प्रीमियर लीगच्या. काल अर्ध्या बुकिंग गेल्या आणि आज थोडे कमिटीच्या वगैरे द्यायच्या होत्या टी-शर्ट म्हणून आलेल्या. ट्रॅक पॅन्ट पण आहेत, अर्ध्या गेल्या. हाँ मास्टर जी, क्या बोल रहे हो? वीडियो बनाना चालू कर दिए. हाँ, तो गाले में वीडियो बनाए थे ना, वायरल करेंगे. इसको 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 थोड़ा इसको लाइक बोलो लाइक करो फॉलो करो और सब्सक्राइब करो. सब्सक्राइब करो. आज नाईट आहे क्या? रात्रीचे वाजले जातात 11:15.
पार्सल द्यायचं आहे दापोलीमध्ये. गाडीची वाट बघतोय इकडे. गौरी शंकरनीच पार्सल देतो. गाडीत पार्सल देणार आणि इथूनच घणसोलीवरूनच पनवेलला जाणार.